पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या गाडीवर शेतकऱ्यांकडून शाईफेक, कर्जमाफी करा या घोषणांनी गंगाखेड दणाणले, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या शासकीय वाहनावर 2 युवकांनी शाईफेक केल्याने खळबळ उडाली आहे। हा प्रकार गुरुवारी दिनांक 30 रोजी सायंकाळी जनता दरबार कार्यक्रमादरम्यान घडला। पालकमंत्री बोर्डीकर या कार्यक्रमस्थळी गाडीने प्रवेश करीत असताना एका युवकाने हातातील बाटलीतील काळी शाई गाडीवर फेकली, तर दुसऱ्याने रेड ऑक्साइड स्ट्राइक हायग्लॉसचा डब्बा गाडीवर भिरकवला। दोघांनी संपूर्ण कर्जमाफी करा अशा घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। शाईफेक करणाऱ्यांची नावे योगेश भगवानराव फड वय 38 आणि दीपक शिवराम फड वय 35 अशी असून दोघेही खादगाव येथील रहिवासी आहेत। गंगाखेड पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतलं असून भारतीय दंड संहिता कलम 118(1), 125, 121, 62 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर गंगाखेड शहरात मोठी गर्दी झाली। सोशल मीडियावर ही फक्त शाही नाही, शेतकऱ्यांचा संताप आहे अशी पोस्ट व्हायरल होत असून राजकीय वर्तुळातही यावर तीव्र चर्चा सुरू आहे।